सौ मनीषा पापड़कर, जिल्हा प्रमुख, शिवसेना, नागपूर। आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नुकतंच संसदेमध्ये 15 एप्रिलला नारी शक्ती वंदन विधेयक महिलांसाठी, महिलांच्या हक्कांसाठी जे विधेयक मंजूर होणार होतं, परंतु या काँग्रेस सरकारने, या राहुल गांधींनी त्या विधेयकाला मंजुरी न देता ते विधेयक कसं रद्द केलं जाईल यासाठी जो प्रयत्न त्यांनी केला आणि महिला आरक्षण मिळावं यासाठी मोदीजींनी जे प्रयत्न केले ते हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने आणि महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींनी हे खूप मोठं महिलांच्या अधिकारावरचं हनन आहे आणि महिलांच्या अधिकारांची हे खूप मोठ्या प्रमाणे झालेली हानी आहे। ही महिलांची झालेली भ्रूण हत्या आहे, त्यांच्या अधिकाराची झालेली भ्रूण हत्या आहे। त्यामुळे आम्ही त्या राहुल गांधीचा आणि या काँग्रेस सरकारचा निषेध करण्यासाठी आज नागपूर महिला आघाडीतर्फे इथे आम्ही त्यांचा धिक्कार करत आहे, त्यांचा निषेध करत आहे। आपण बघितलं आहे की नरेंद्र मोदीजी यांनी जेव्हा जेव्हा महिलांसाठी विधेयक किंवा चांगले निर्णय घेतले तेव्हा तेव्हा या काँग्रेसने नेहमी विरोध केलेला आहे। मग ते जनधन योजना असो, डिजिटल जे पेमेंट ती योजना असो, किंवा 370 जे कलम आहे ते असो, किंवा 3 तलाक जे निर्णय झाले होते तेव्हा सुद्धा काँग्रेस आणि या राहुल गांधीने त्यांना विरोध केला। आणि जेव्हा जेव्हा आपण महिलांसाठी आणि या समाजासाठी, या देशहितासाठी त्यांनी प्रयत्न केला, परंतु या काँग्रेसने विरोध केला आणि यांचा काळा चेहरा आज या देशातील महिलांनी बघितले आहे। सध्या नवविवाहाचं प्रकरण जास्त चालू आहे, नागपुरामध्ये पण नक्कीच जेव्हा आपण महिलांना आरक्षण मिळावं या विधेयकासाठी आज रस्त्यावर उतरलेलो आहे, तर महिलांच्या अत्याचारासंबंधी सुद्धा आपलं सरकार हे काम करत आहे। आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्या आपण जो विषय ठेवला TCSचा, जो नाशिकचा कंपनीमध्ये जो महिलावर जो अत्याचार झाला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पोलिसांना आदेश दिले आहे आणि नक्कीच मला त्यांच्या नक्कीच आंदोलन करणार। जर त्यांना न्याय मिळत नसेल, कुठे त्यांना अडथळा निर्माण होत असेल, तर महिलांसाठी नेहमी शिवसेना ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे। आपण बघितलं आहे, आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा लाडकी बहीण योजना ही जेव्हा त्यांनी सुरू केली, त्यांचा एकच उद्देश होता की महिलांना 1500 रुपये मिळावे आणि ते आत्मनिर्भर व्हावे, परंतु यासाठी सुद्धा ही योजना रद्द व्हावी। त्यासाठी काँग्रेस हे कोर्टात गेलेले होते। इथले जे काँग्रेसचे पदाधिकारी होते त्यांनी या योजनेला सुद्धा विरोध केलेला होता, हे आपण सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे ही काँग्रेस जेव्हा जेव्हा महिलांवरती असा आघात होतो किंवा महिलांसाठी, महिला आत्मनिर्भर व्हावा यासाठी जेव्हा मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार जेव्हा जेव्हा प्रयत्न करतं तेव्हा तेव्हा चांगल्या कामामध्ये नेहमी अडथळे आणण्याचं काम हे काँग्रेस सरकार करत आहे। आमची जी महायुती सरकार आहे, जे आपलं मोदी सरकार आहे, ते नेहमी देशाचं हित, महिलांचं हित आणि राष्ट्रहित यासाठी काम करतं, परंतु काँग्रेस सरकार आणि राहुल गांधी हे नेहमीच पार्टीचा फक्त पक्ष पाहतो आणि त्याच्या व्यतिरिक्त यांना राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती यांच्यामध्ये नाही, नेहमी विरोधात पडतात। आणि काँग्रेसचा जो चेहरा आहे तो या आज महिलांनी बघितला आहे। आपण बघाल की भविष्याच्या ज्या निवडणुका होतील त्यामध्ये काँग्रेस सरकार हे कुठेही तुम्हाला दिसणार नाही। आपल्या ज्या महाराष्ट्रातील आणि देशातील लाडक्या बहिणी यांना घरी बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। मध्ये जे आपण महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना हे जे विधेयक महिलांसाठी 141 जे घटना दुरुस्ती विधेयक म्हणतो आपण, ते आपले मोदी साहेब यांनी जे ठेवलं त्यासाठी येत्या आता आपण बघितलं 2026 सुरू आहे, जनगणना सुरू आहे, पुढच्या वर्षी त्याचे आकडे येणार होते आणि त्याच्यानुसार
2029 मध्ये त्याचा सर्व महिलांना, जे राजकीय महिला आज ग्रामपंचायत मध्ये कमी संख्येत आपल्याला महिला दिसते, महानगरपालिकेमध्ये असो, लोकसभेत असो, विधानसभेत असो, महिलांना ज्या पद्धतीने आरक्षित सीटा द्यायला पाहिजे त्या पद्धतीने दिसत नाही. या 33% आरक्षणाचा फायदा प्रत्येक महिलांना, राजकीय असो की सामाजिक असो, त्या महिलांना 2029च्या निवडणुकीमध्ये मिळालेला असता. काँग्रेसनी जे त्यावेळेस तुम्ही जे म्हणत आहे की ते विधेयक सर्वसंमतीने मंजूर झालेलं होतं, त्याच्यामध्ये या सुद्धा सर्व पार्टीने म्हणजे काँग्रेस सरकार किंवा सगळे पक्ष यांनी ते मंजूर केलेलं होतं. परंतु 2011च्या जनगणनेनुसार आता कुठलीही जनगणना झाली नाही. त्यानंतर आता 2026 मध्ये ही जनगणना झाल्यानंतर जे मतदारसंघ निहाय पुनर्रचना जे म्हणतो आपण, त्याच्यानुसार आता महिलाची संख्या ही जनगणनेनंतर वाढणार होती. प्रत्येक विधानसभेमध्ये, शहरामध्ये, तालुका लेवलवर ही महिलाची संख्या वाढणार होती आणि त्याच्यानुसारच हे आपलं विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेमध्ये मांडलं. परंतु महिलांची जी संख्या वाढणार होती आणि महिलांना प्रतिनिधित्व इथे मिळणार होतं, परंतु हे काँग्रेस सरकारला खपलं नाही. त्यामुळेच काँग्रेस सरकारने या विधेयकाला नामंजूर केलं. प्रतिनिधित्व तसंही मिळतोय महिलांना, किंवा महिलांना मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण बघतोय की मिळालेलं नाहीये. परंतु हे जे विधेयक आहे, महिला आरक्षण, नारी शक्ती वंदन विधेयक, जे 33% आरक्षणचा विषय विधेयक हे पास झालं असतं तर जास्तीत जास्त अजून मोठ्या संख्येने महिला आपापली बाजू आणि आपापलं प्रतिनिधित्व संसदेत म्हणा किंवा विधानसभेत आणि महानगरपालिकेत, ग्रामपंचायत मध्ये त्यांनी त्यांचा अधिकार तिथे गाजवला असता. 50% पाहिजेच आहे काय, परंतु हे